मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि खरीपाची पिकं घेतली जातात। साधारणतः जून महिन्यामध्ये पेरणी होते, मात्र यावर्षी जून महिना पूर्ण पाऊसच पडला नाही। जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात तुरळक पाऊस पडला आहे। पिकाची मुळं आहेत ही खाली कोरड्यामध्ये गेल्यामुळं पिकाने माना टाकल्या होत्या। यावर्षीचं खरीपाचं पीक पुढे काय होईल सांगता येत नाही, मात्र त्याला उतारा येणारच नाही। पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आजची शेवटची तारीख आहे। राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे, मराठवाड्यातली खरीपाची पिकं हातून गेलेली आहेत। पुढे पाऊस काय करील सांगता येत नाही। विहिरीतलं पाणी संपलं, बोरचं पाणी संपलं, धरणामध्ये आता पाणी संपत आलेलं आहे। शेतकरी हतबल झालेला आहे। पशु पक्षी जनावरं माणसाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, चाऱ्याचा प्रश्न आहे आणि या वर्षीची पिकं आजच्या तारखेत तरी हातून गेलेली आहेत। त्यामुळे पीक विम्याची आजची शेवटची तारीख आहे। मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र लिहिलेलं आहे, महसूल मंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे की पीक विम्याची तारीख किमान 15 दिवस वाढवा, म्हणजे शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा भरता येईल आणि त्याचा लाभ देता येईल। अशा प्रकारची मी सरकारला विनंती केलेली आहे।